बट्टे बट्टे चला पोयाला वगैरे दोन हार्वेस्टर सुरू आहे म्हणलं इथं याचं नाही अजिबात. चला निघा इथं. चला मंडळी, आज आपण शेतीवर आधारित व्हिडिओ पाहणार आहोत. तर यामध्ये आपण जास्तीत जास्त खरोखर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपले सबस्क्रायबर वाढवण्याकरता आपण सहकार्य करावे. आपली मराठी भाषा, आपली विदर्भातील बोलीभाषा 7 समुद्र पार आपल्याला पोहोचायची आहे. त्या अनुषंगाने थोडंफार मदत करा, सहकार्य करा. लवकरात लवकर 3 लाखापर्यंतचा टप्पा आपला पूर्ण करायचा आहे. तर आपल्याला गहू काढणीचा हंगाम कसा असतो आणि यामध्ये कोणत्या अडचणी येतात ते आपण आज पाहणार आहोत. तर चला बघा आजचा व्हिडिओ. काय देणगे साहेब, अशाने बटन द्या वाटते का माणसाले? आता तुम्हाला यंदा गव्हासाठी दिलं म्या, तुम्ही स्वतःच्या घरचं काढून घेतलं माय तसं. काही काढता म्हणलं ते गहू घेऊ. आमचे गहू घरचे गहू सरले राजा आणि इकडे गहू काढायला पता नाही, तिकडे वाहून चालला म्हणलं गहू. काही हाय का नाही लक्ष? मग तेच म्हणून राहिलं ना गुरुजी तुम्हाला. बाय पाणी पाहन तुम्ही समोर पाहना, जाते का गाडी जाते का? बैलगाडीच तर मला आता इथून कशी तरी न्याय लागते काढून. आणि मालाचा तिकून ट्रॅक्टर आणि हे ते कसे आणा. हार्वेस्टरला टाकून नाही राहिला, कोणता हळंबावाला नाही टाकून राहिला. काय करावं माणसानं? तेच तुम्हाला म्हणून राहिलं की बा इथं एखादा पाईप टाकून द्या राजा तुम्ही. नाही तर त्या शेजाऱ्याला सांगा पाणी तर नको सोडू म्हणा. तुम्ही त्याला बटन दिलं नाही, मला दिलं आणि माया काठ खाऊन राहिला ते आता. ते मोठा मागा लागला माया. मग आता पाय पाणी सोडायची गरज होती गेले हो ना. पण मी काय म्हणतो दणके साहेब, एखादा हार्वेस्टरवाले पाहा म्हणून. आता हार्वेस्टरला काय एवढं मोठं हे आहे का विशेष आहे का त्यासाठी? मोठमोठे टायर असते त्याचे. मग चला बरं आपण जाऊ जरा असं भेटू एखाद्या हार्वेस्टरवाले. ते गहू काढणं महत्वाचं आहे मुले. मग काय हो ना गुरुजी. हे बा त्या दिवशी मी हार्वेस्टर आला कसा बी धरून बांधून आणला होता ना, पण यानं बुजाडून दिलं त्याले. मग तिकून कसं आणसान म्हणे अजून पाणी वाढते म्हणे, हे फसते बरं म्हणे, लय ट्रॅक्टर फसले म्हणे इथं. आणि काय जाते मग ते आणि दिसतं ते नवाळे लोक ते काय हिंमत करते गेले वापस असं आहे ते. हे बुजाडून देते लोक आले. आता ते झालं आता. पण आता आपल्या गहू काढणं महत्वाचं नाही का? मग जाऊ तिथं वाया तसाच. आता मी काय म्हणतो, एवढ्यातून जाते ते जरा समजून सांगू आपण त्याला बरोबर पद्धतशी. तुम्ही असल्यावर मग काय पाहा की तुम्ही आता काय तुम्हाला सांगा लागते. तर आता बैलबंडी घ्या वावरात, तिथं बांधा, तिथून आपण काय करू आपल्या बुलेटवर चालले जाऊ. कुठे सापडते का पाहू एखादा हार्वेस्टर. त्याला काही करून आज आणणं आहे आपल्याला. आज काढायचं म्हणजे काढायचा गहू. थांबा गुरु यायला विचारून पाहू, बहुतेक यायला माहीत असं. हो तिकूनच आली ना पालखी. हो धामणगावला चालली वाटते. अरे का कुठची आहे म्हणलं पालखी? का पालखी हो का काय राजा? काय 10-15 ट्रॅक्टर आणि टोन कटलेन काय बापा 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 जेवण आहे वाटते तिकडे नाही. अरे का कसं काय म्हणलं? हो कसं काय कुठची आहे? आपुती खुर्दची आहे. इथं धामणगाव देवले चाललो आम्ही. शनिवारी यात्रा आहे तिथं. दरवर्षी येत असतो आम्ही. आता हो चाललो आता इथं. आता मुक्काम होता. इथं झाला की पुढे कुठे चहा नाश्ता चालूच आहे रस्त्यानं. निघालो जाता आम्ही आता. बस इथून पुढे जात आहे आम्हाला. बोला काय म्हणता, तुमचं काय म्हणणं आहे? हो रे, शनिवारी जत्रा आहे नाही का धामणगावची? हो बरोबर. अरे मी काय म्हणतो भाऊ, तुम्ही इकडून आले आता ट्रॅक्टर घेऊन. एखादं दिसलं का हार्वेस्टर हे एखाद्या वावरा घेऊन गहू काढताना हरभरा आहे ते काही हार्वेस्टर नाही का? हो रे हे बा आता आम्ही आलो की इथून जवळच एका वावरात चालू आहे गव्हाच्या वावरात. मी पाच जाऊन तिथं. हो जा. जमलं मग आहे नाही का? चला गुरुजी हो चला तिथपर्यंत पोह असला तर असला का नाही का? आताच जर असलं तर आताच घेऊन जाऊ मग नाही का? चला काळा बुलेट काळा. बरं चला मग. चला येतो भाऊ. बरं सांगितलं बा, धन्यवाद. येतो मग. तुम्हाला नाही घटत राहिला गुरुजी, तुम्हाला किती सांगा आता. तुम्ही शाळेतच पाहा ना, इकडनं नाही जमत ना तुम्हाला. मी करतो बरोबर हार्वेस्टरवाल्या संग सौदा. ते बरोबर काय करावं लागते, कसं बोलावं लागते ते सगळं मला माहीत आहे. त्याचंही टेक्निक असते ते. तुम्हाला घटते का ते? मग थांबा आता म्या घरचा आता 3 बॅगा असाच काढला का? मग आपला आता बट्टीचा बी पद्धतशीर काढून देतो. तुम्ही चिंता करू नका. बिजा हरण काय जे राहत राहिले तुम्ही गुरुजी लोक. थांबा जरा असे ऐकू द्या. हार्वेस्टर आले तिथं गोष्टी सांगते. हो हा का खाली आहे का म्हणलं? चला आहे आपलं इकडे 3 बॅगाच आहे म्हणलं. चालता का? हो आत्ताच्या आत्ता जवळच आहे इथून, काय लय दूर नाही. घेता का म्हणलं? भाई हमारा एजेंट है वहाँ पे बाजू के खेत में, अभी निकाला हमने गेहूँ. वहाँ पे जाओ, उनसे मिलो, उनसे बात करो. असं म्हणजे त्याच्यात एजंट आहेच समजा नाही का? बरं ठीक आहे. कुठच्या आहात तुम्ही? कुठून आले म्हणलं? नवाळा दिसून राहिलं मले. उधर के ना वो आलेगा चरणगांव, उधर नहीं गए वो मलसूर. उधर के है सती आसोले का है ये हार्वेस्टर. मैं उस पर ड्राइवर हूँ. वो सागर राठौड़ का है, शैलेश पटेल का. जाओ उनसे मिलो. क्या है तो एजेंट है वहाँ पे, जाओ. आता ते मालक तिकडे सती आसोल्याला इकडे हे काय करून राहिले दिना म्हणा चंदन लो. हो बरं ठीक आहे भेटतो आम्ही. हो पाहतो. देतो ना का? पोहून चाललो का गाव सोडून चाललो म्हणलं? घर आहे ना गावातली माया. संध्याकाळी या तुम्ही शांततेने, तुमचा काय हिशोब होती ते घेऊन जा. पोहून चाललो का बाबा? मग असं हार्वेस्टरवाला मी पाहिलाच नाही राजा कोणता मा भिंत. 2-2, 4-4, 8-8 दिवस पैसे मागत नाही लोक. तुम्ही राजा पैसे करून राहिले. कसं काय बोलून राहिले म्हणलं तुम्ही? घडीत बोलताय का?
तुम्ही काय म्हणे हार्वेस्टर लावायची आधी मी तुम्हाला विचारलं ना पहिले पेमेंट काय नगदी आहे का कसा काय तुम्ही काय म्हणे धुऱ्यावर घेणं म्हणे पैसे तू आणि आता माल काढल्यावर म्हणता की मला घरी नेऊ दे पोते भरू दे शिवू दे आता काय सरस बाहेर पण इथंच करता का तू हे पहा मी काय म्हणलं माझे पैसे जे आहे 3 एकराचे 2,000 रुपये एकराने सांगायला तुले 6,000 रुपये माझं कमिशन 500 रुपये असं बिलकुल म्हणलं बा 6,500 रुपये आत्ता बिलकुल रवाना करून जमा करते पहा म्हणलं देणगे साहेब बाबा जरासा दमणार आहे माणसाला आता घरी नेला असता मी माल तिथं आता पैसे दिलेच नसते का पाहून चाललो का सांगा बरं तुम्ही सांगा बरं मी म्हणतो तुम्ही काय जे असं हिशोब तुमचा तुम्ही पहा आता मी काय पुरत्या भानगडीत नाही तुम्ही काय बोलले न काय नाही मला काय माहीत आता असं पैसे देऊन द्या ना काय स्वतः आता त्याला मोकळं करा देऊन द्या ते जाऊ द्या हो ना देणगे साहेब देतोच ना आपण पण आता एवढा माल आता घरी नेला असता संध्याकाळी एरियात आले असते देत नव्हतं का मी तुम्ही सांगा बा हो मी काय म्हणून राहिलो तुमच्याकडे पैसे असन तर पैसे आत्ताच्या आत्ता घेऊन या तुम्ही हो नाही तर मग काय करा तुम्ही 6,500 रुपयाचा जे गहू होते 2,500 पकडा 2,500 5 आणि वरचा बिलकुल हे बा म्हणलं 6,500 रुपयाचा गहू आत्ता इथं ठेवा आणि लवकर तुमचा बाकीचा माल उचला आम्ही आमच्या हार्वेस्टरनं घेऊन जाऊन तिकडे फुकून टाकू काय बाकी खतरनाक अशी नाही का हो ना त्या दिवशी मला दिलं ना रता टिपर्यानं बा हो कोणाचा रुपया सोडत नाही बा इथं मग काय तर हे कायचं सोडते देऊन द्या भाऊ म्हणलं हे बा हो देऊन द्या द्यायचे एक तर गहू द्या नाही तर पैसे देऊन द्या मोकळं करा द्यायला अरे माणसा तुम्ही हो जा तुम्ही घरी येईन बात पैसे घेऊन येतो काय हो बसा इथं आलोच मी 10-15 मिनिटं नाही आहेच ना मला माहीतच आहे ना निघते बरोबर असं आहे ते ताणलं की बरोबर होते ते हो जा तुम्ही पहिले पैसे घेऊन या इथंच मिठाई मुक्काम जा लवकर घरी बोला भाऊ तुमचं काय गडबड तुमचं काय म्हणलं नाही आपला गहू काढायचा होता बटाईचा आहे आमचा गुरुजीचा आणि माया समजा हो काय 3 एकर आहे ते हो 3 एकराचा आहे आता पहा मग आता काढायचं सांगत हो इथून जवळच आहे काही दूरही नाही रस्ता चांगला सगळं ओके आहे बिलकुल चाल सांगतं मग होते का म्हणलं आता किती 3 एकर आहे नाही का असं गहू बरं ठीक आहे तर समजा 2,000 रुपये एकर चालू आहे आपला हो आता तुमच्या देखता सौदा झालेला आहे हो 2,000 नगदी पेमेंट नगदी आहे ना पेमेंट काय म्हणतं देणकीने 3 सांगितलं 4 एकर आहे ना आपलं अरे मी काय म्हणतो तुम्ही हे पैशाचा विचार नका करू पैसे पेमेंट नगदी देतो तुम्हाला पोते कट्टे बाकी जे काय ते सगळं आणलं आहे मी हो आता तिथं हार्वेस्टर चालू होतं ते म्हणून तुम्हाला भेटावं म्हणून इथं आलो घ्या ना मग आज द्या ना काढून मग 3-4 वाजेलो नाही ना हो बा आता तिथं ते झालं की त्याच्या बाजूचं 4 एकर काढणं आहे आम्हाला मग आता त्याच्यानंतर होईल तुमचं तर बरं रस्ता गिस्ता कसा आहे रस्ता चांगला आहे समजा हो म्हणजे जाईल ना आपलं गाडी म्हणजे फसणार गिसणार नाही ना हो तेच म्हणलं रस्ता पाहिजे वावराले आपल्याला तेच म्हणलं त्या पाण्याच्या तिथं आहे का जरासं नाही का सांगा का नाही जाऊ सांगितलं तर येणार नाही हे बा रस्ता चांगला आहे तसं काही रस्त्याला खराब नाही पण चांगलाच आहे चांगला असं काही खराब नाही आहे तसं नाही होत ना ते पाहा लागन मला प्रत्यक्ष लोक काय चांगलाच म्हणते तिथं जाऊन मग आम्हाला समजते ना कसं असते तर मग काय तर पहिले पाहून घेतो आम्ही हो तर हे बा आपण काय करू पहिले तुमचं 2,000 रुपयांना तर पक्का आहे ना तर पहिले मी रस्ता पाहून घेतो रस्ता जर बरा वाटला मला तर मग मी टाकतो हो आता इथं 4 एकर झाल्यावर चालते ना ना याला न्यायलाच पुरत नाही याला का नेलं का नाही बस आता बेंगलं काम मग तिथं ते पाणी सोडायला ना नाली आहे तिथं पुढे अरून जाय जरासा हो डायरेक्ट हार्वेस्टर घेऊन आल्यावर मग कसं मग वापस नाही जात नाही का नाही मी काय म्हणलं तुम्हाला काही गरज नाही ना पाहायची काही आवश्यकता नाही रोड एकदम सुपर आहे बिलकुल काहीच पाहायचं काम नाही मग 16 चक्क्या टायर टाकेला ना पोपई नेल ना तिथून मग काय तर रोड पाहायचं कामच नाही आहे तुम्हाला बाबा आजचा करून राहिलो का मी मग हे बा म्हणलं लय टिपाऱ्या बसायला आहे मला पुरा तावून सुलाखून निघेला मी बिलकुल हात नाही टाकत म्हणलं आपण पहिले रस्ता पाहतो तरच गाडी टाकतो तसा नाही मग एजंट हाव ना बा का त्याला का मातीत घालता का मग एवढं आमच्या भरोश्यावर त्यानं हार्वेस्टर दिलं राहायचे तर चला म्हणलं पहिले ते मला दाखवून द्या तुम्ही हो त्याच्यानंतर पाहते काय विषय तर 100% खराब आहे जायचा रस्ता नाही का 1,000-2,000 रुपये असतो जायची चला मग दाखवून देता का नाही तर मग कसं मी चाललो तिकडे आता हो तिकडून चक्कर मारायची आहे मला हो आता हे माणूस गेला तिकडे पैसे आणाले तोपर्यंत चला मग असं करता गुरुजी तिथं नाली पैसे अटकते काम आपलं तर तुम्ही काय म्हणता मुरुम येऊ राहिला म्हणा अर्ध्या घंटे ते ट्रॅक्टरचे येते म्हणा मुरुमाचा हो मुरुम टाकतो म्हणा आम्ही तिथं हो ठीक आहे मग जाऊ मग घेऊन येले असं करा मग तुमची इच्छाच असेल तर चला मग तसं काय आपलं तर पण रोड चांगला आहे आपला हो चला मग चला आता तुमच्या मनानं पाहून घ्या चला ना तेच म्हणलं एवढं मोठं हार्वेस्टर न्यान वापस आणा ते कसं पुरत नाही ना डिझेलले हो चला मग पाहून घेऊ पहिले चला काय म्हणलं हे मग हे गाठा नाही तर मग होय का हे काय आहे काय
काय राजा बोलतान तर रस्ता सुपर आहे नसा आहे तसं आहे. हा म्हणजे हार्वेस्टर आलं असतं की काय करावं माणसानं मग. हा इतक्या दूर गेलं का नाही आमचं डिझेल. सांगून राहिले टोंगा टोंगा पाणी आहे ना राजा खाली आहे बा. पुरा गाटा किचड आहे ना हे. सांगून राहिले मोठे रस्ता आहे सुद्धा नसन तसं नाही ना. जाते नाही ट्रॅक्टर काढले नाही इथून आम्ही बैलगाडी आत्ता नेल ना मी इथून. तुम्ही म्हणता बघत नाही हा. काय का लय खोल नाहीच ना ते पान तुम्ही पान बरोबर अंदरे नाही ना कडक आहे ना ते. तसं निघते म्हणा पण कसं का 1000-1500 काढाच लागेल ना. नाही नाही हे बा मी काय म्हणलं बा तुम्हाला वाटत असेल रस्ता तर काही हरकत नाही. पहा तुम्ही एखादं दुसरं कुठून या ना पण आपण हे बा अजिबात याच्यातनी हार्वेस्टर टाकत नाही म्हणजे नाही टाकत. हो चला मी चाललो वापस आता. हो पहा तुमचं काय आहे. गुरुजी सांगा ना ते मुरमा सांगा ना. तसं कसं ट्रॅक्टरवाल्या सांगितलं मुरमावाल्याला 4 दिवस झाले सांगू ना बहुतेक आता येणारच आहे. ते फोन आलता मला त्याचा. टाकून देतो म्हणे 2 टाल्या येऊन राहिल्या आता. तसं आपलं हार्वेस्टर येलो येऊन जाईल समजा असा अंदाज आहेच. काही नाही बाबा ते काय ट्रॅक्टरवाले का खरं आहे ते मुरुमन पुरुम ते रॉयल्टी नाही हे बा तुम्ही राहू द्या बा. हे बा इथे टाकतच नाही आपण मग काय तर नसतं काम निघायचं राहायचं आमचं तर बसा लागत तिकडे. नाही नाही मालक बोंबलं ना आमच्या नावानं. हो जाऊ दे चाललो मी चाललो. नेमके साहेब पान जरा 400-500 रुपये पाहिजे. आता येणं 500 रुपयांनी हो करावं लागेल कवर. अरे मी काय म्हणलं गडबड नका करून तुम्ही ऐका तर खरी फक्त. हा तुम्ही निघतोच करता राजा. हे बा मी काय म्हणलं 500 सलटो ना तुम्ही. हे बाजूचा शेजारी आहे का नाही हो हे काय करते रोजच पाणी सोडते राजा. आणि आमचं कसं लटकून आहे ते गहू. अशी आहे खरी कंडिशन. म्हणजे आता काय सांगावं तुम्हाला पण आता असं वाटलं बा तुम्ही येसान नाही म्हणून म्हणलं मग ते. नाही ते विषय तुमचाच आहे ते कास्तकार तुम्ही तुमचं पहा पण आमचं काल नुकसान करून राहिलं तुम्ही. मग आमचं फसल्यावर आमची किती येले होते तर हे बा 500 काहीच नाही आजकाल काही नाही राहिलं 500 रुपये. आता लयच अर्जंट असेल तुमचं तर समजा 1000 रुपये देऊन टाक जा. 1000मध्ये पाय तुम्ही त्याला म्हणून तसं कवर करतो त्याला. हो 1000 रुपये मग तर त्याच्यामध्ये 50 किलो गहू होतं त्याच्या एवढ्या. नाही हो रे इतकं नाही ना. बरोबर सांगा तुम्ही. हा हो हेच तर देणके सामान शिल्लक सांगितले मला 2 लक्षात होईल बा म्हणलं काय नाही म्हणता नाही. बा राहू द्या तुम्ही कसं तुमची काही हिंमत नाही. हा तेच म्हणलं एक तर गुरुजी लोक म्हणल्यावर कसं विचारच करावं लागते बा. राहू द्या म्हणलं बा राहू द्या भाऊ तुम्ही कसं विशेष मोळा आता निघतो मी आता. हे बा ऐका ना तुम्ही त्याचं नको ऐकू. मी हाव ना मदत नाही देतो 1000 रुपये द्यायला लावतो. हा नगदी आहे आमची तसं काही विषय नाही. गुपचूपमध्ये देतो फक्त आता राहू द्या म्हणलं चला सटकन आता घेऊन या लवकर हार्वेस्टर. 1000 निघाले बस झाले नाही का. बरं ठीक आहे जाऊ द्या आता. तर आता मी काय म्हणतो पुढचा रस्ता काही पाहायचं काम नाही ना मग. हा चांगला आहे ना आता काही असं वांदेल काम येणार नाही ना अजून. आता काहीच पाहायचं काम नाही. आता पुढचा रस्ता एकसारखा आहे बिलकुल चांगला एकदम पाहायचं कामच नाही. नाही तरी पण कसं एक खेप चक्कर मारून शिव आता आलोच तर आपण नाही का. हो वावर किती 3 एकर आहे म्हणता ना. बरोबर चला ना वावरही पाय नव्हते म्हणजे कसं बरं राहते मग हार्वेस्टर कुकून टाकावं काय टाकावं. चला मग एक खेप पाहूनच घेऊ का जाऊ दे. 1000 दिले तरी 14 करते का बा. पुढे जरासं कसं बांधलेलंच काम आहे ना. 4 एकर वावर आहे 3 एकर सांगून राहिलो ध्यानात नाही आलं पाहिजे. बरं ठीक आहे हो चला. देणके साहेब भल्ला चला दिसून राहिला तिथं. हा पुरं वावर इकडून तिकडून पोरायला का 4 बाजूला डोळे फिरून राहिला का. लय चला काय ते 12 गावाचं पाणी पिलं आहे ते. मला माहीत आहे ना. पहा म्हणलं बरोबर पाहून घ्या अजून राहायला सुईल असेल तर त्या झाडापर्यंत शेवटच्या तिथपर्यंत द्या टोकालो. हो 3 एकर बरोबर आहे बिलकुल. म्हणता वा 3 एकर आहे म्हणून त्या झाडापर्यंत तिकडे खोपडी तिकडला ते धुरा समजा नाही का. नाही ना काही म्हणा तुम्ही 4 एकराच्या कमी वावर नाही. 100% सांगतो ना 4 एकराचा पीस आहे शे. आता काय 7-12 घेऊन हिंडत जाऊ खिशाय ना काही बोलता राहायचे. अरे 3.5 एकर वावर आहे ते आणि बाकीचं पान ते धुरा. हा तिकडला किती मोठा धुरा इकडला किती मोठा पडीत आहे. आपण उभा इथचा किती मोठा गायब आहे. मग 3 एकराच्या वर भरतच नाही ते. मग 3च एकर आहे आणि 3च बॅग आहे ते. मग काय तर पतला टाकला आहे ना. मग पा तेच तर म्हणलं मा नजरेतून कसं काय चुकलं बा नाही का. हो बरोबर आहे 3.5वर आला. नाही हे बा तुम्ही काही म्हणा बा 4च्या खाली वावरच नाही. जाऊ द्या 1/2 एकर कमी म्हणा पण 3.5 एकराच्या खाली पुरतच नाही आम्हाला. मग काय असे वावर जर कमी सांगसान तुम्ही तर आमचंही पाहना बा. डिझेल काही स्वस्त नाही ना इतके दुरून आलो आम्ही. आम्ही कसं एजंटगिरी करतो पण कसं बा मालकाचं नुकसान नाही झालं पाहिजे. 3.5मध्ये कवर करू बा त्याच्या अंदर तर नाहीच होती. देणके साहेब द्या सोडून तिकडे अर्धा एरिया आपलं शिल्लक आहे जाऊ दे. थांबा तुम्ही 1000 रुपये जाते ना आपले 1/2 एकराचे. थांबा नाही मी काय म्हणलं तुम्ही काय राजा लस बा बारीक पाहता. मग लोक एवढे नाही पाहत ना बारीक.
हो जाऊ द्या, मी काय म्हणत होतो, आपण आता 1000 कबूल केले का तुम्हाला, 500 अजून घ्या. हा हो, 1500 सेटलमेंट करून टाका आणि 3 एकर पकडून घ्या. हो तरी 500 वाचले आपले. सांगा म्हणलं मग. 1,500 सगळं आपलं जिकडलं तिकडे करून टाका बरोबर. आता तुम्ही का नाही पेतातच पडू राहिलं ना मुले. आता कास्तकार मंडळ विचार करते माणूस नाही का. बरं ठीक आहे, जाऊ द्या आता. फक्त कसं आपल्यातलीच गोष्ट राहू द्या म्हणला, जास्त कसं म्हणजे लिकेज नको करू. तसं मी कोणापासून रुपयाला कसं आपण मिंदा नसतो. पण आता जाऊ द्या, तुमचं भलं होते बा म्हणून बरं आहे. द्या मग पैसे. कसं आता दिलेलं बरं राहील, मग कसं वांदेल काम नाही आलं पाहिजे. पैसे देऊन द्या म्हणलं. गुरुजी देऊन टाका म्हणलं, जाऊ दे तिकडे. एक कपचं मोकळं. जा. बरं मी देऊन देतो तुम्हाला पैसे 1,500. पण म्हणलं आता तुम्ही मग कसं गेलं की घेऊन येता का? मग आता आम्ही इथे थांबू का, कसं करू? काय सांगा, तिकडेच तर 5-6 जणांची खेळ आहे म्या नाही का. उद्या नंबर लागन याचा. हो ना बस. आता इकून गेलं की ते 4 एकराचं पीस काढलं की झालं बस. बाकी काय ते बस तुमच्याच वावरात आता. द्या पैसे देऊन द्या फटकन मग. हो ते आला असं माणूस. देऊन द्या मग फटकन. हो देतो ना. हो देतो. हो ठीक आहे. कसं काही येते म्हणलं हार्वेस्टरवाला. 3-3:30 पर्यंत पोहोचतो. मग इकडे 5 वाजून राहिले तरी याचा पता नाही. आता येते का नाही मला, घरी झालं का ना? नाही चाट कसा देते ते, असं का देते मग? पैसे का फुकायचे आहे का आपले? येईल ते कसं 1-1.5 घंटा होते मागं पुढे. किती आता 3:30-4 सांगेन ते. येते ते 6 वाजे लोक येईल 100%. नाही तर मग जाऊन पाहू पाहते ते काय तर. आता काय सांगा, येते का नाही का. बरं बस मग, जरा भर पाणी पिऊन येतो मी. आलोच मी. हेच का तुमचं येतो करता राजा. रातच्या 9 वाजेपर्यंत तिथं बसला वाट पाहत. याचं काम नाही राहील तुमचं. शेवटी म्हणलं बा कटायलो घराकडे आलो. आता शेवटी सकाळीच तुमच्या इकडे आलो. काय आहे म्हणलं सांगा तुमचं, नक्की येऊ राहिले का नाही येऊ राहिले? नाही तर माझे 1,500 रुपये देऊन देते पैसे. हो ना, आता तुमचं नाही पण आमचं किती नुकसान झालं त्याच्यातनी. रातच्यानं 11, 12, 2 वाजेपर्यंत आम्ही काढतो ना. लाईट लावलो. पण आता असा वांदा झाला, लाईटच गेले ना. मग 8 वाजताच लाईट गेले तर काय करावं. तुमच्याच इकडे निघालो होतो ना आम्ही. मग आता त्याला काही चालते का माणसाचं? मॅकॅनिकल आणला बा, रातोरात ओके केलं. हो आता हे बा सकाळी बस तुमच्याच इकडे काढायचं आहे आता. बस त्याची जेवण घेऊन झालं, नाश्ता गिस्ता डबे की बस निघाले आता. बस तुमच्याच वावराकडे करायच्या. पण नक्की आहे ना, खरं आहे ना अजून? नाही तर मग तिसरा पाय काढसान. नक्की किती वाजता येऊन राहिलं तिथं? मग वावरात किती वाजता येतं म्हणलं आता? आता कायचा टाईम आहे, झालं ना आता निघूनच राहिलं ना. तुमच्याच इकडे येऊन राहिलं ना. 10-15 मिनिटात डबे झाले की निघाले. तुम्ही व्हा जरा पुढे. तिथं त्या डोबऱ्यातनी जराशी गोटी गिटी टाका ना, मोठे मोठे टोय गोटी. तेवढंच मग कसं. नाही तर कणकण करा जाती. मी तसं करतो म्हणा, सलटवतो. हो त्याचा काही विषय नाही, त्याला काही समजत नाही. मी बरोबर करतो त्या. जा तुम्ही व्हा पुढे लवकर. पोते तळवं दामण सुया काय ते सुतया गीतया घेऊन व्हा तुम्ही पुढे. बरं ठीक आहे. मग आता आम्ही निघू का मग? नक्की आहे ना मग? म्हणजे असं काही अडचण नाही ना? नाही तर मग कसं बसला वाट पाहत याचं आले रे गेले असं नाही ना? येतो म्हणलं राजा. इथं माणसाची गॅरंटी नाही. तुम्ही राजा फालतू बोलून राहिले. मग लाईट गेल्यावर माणूस काही करू शकते का रातच्यानं? मग आले नाही नसं नाही. चला व्हा पुढे व्हा लवकर. आणि म्हणलं हे बा आपला डबा घेऊन ये जा म्हणलं. कसं म्हणजे माया कसं काहीच सोय नाही. घरून आलो मी घाईत. आपला डबा आणि एखादी बिस्लरी बॉटल जरासं पुड्या गिड्या समजा 2-4 तेवढं घेऊन ये जा. समजा फरसाण हे ते काही. बस बाकी काही नाही पाहिजे जास्त. हो ते घेतो ना आम्ही सगळं. फक्त तुम्ही या अर्जंट. चला गुरुजी ते पोते गिते घ्या लागते ना. चला लवकर सुत्या गिते. चला येतो आम्ही आता. या लवकर या पटकन तुम्ही. बस तुमच्याच मागा आता. झालं 10 मिनिटात तिथंच आहो. मग काय व्हा पुढे व्हा तुम्ही. आलोच आम्ही. जा. नारायण ते आपलं अगरबत्ती काय असते ते घेऊन घे जा म्हणलं. पूजापाती उरकून घ्या तोपर्यंत. मग कसं आम्हाला टाईम नाही राहता. आलं की बिलकुल दळत सुरू. जा मग आता पोती गिती घेऊन व्हा पुढे. हातपायच गैल वाटते बुवा नाही का. काय म्हणते काय सांगा आता नाही का. 3 वाजून राहिले ना. 9 वाजता येतो म्हणलं. अरे का हो काय झालं म्हणलं? हातपाय गैले का हो? काय झालं काय? तर वाटायचं जांभळ फोडा. आपण आता काय बोलता येत नाही का. आता कोलून जायचं अजून फालतू तर अजून आपलाच गहू राहायचा. अरे मी काय म्हणतो रे जो, काही ते बा जनाची नाही तर मनाची ठेवत जा जरा. टाईमवर येत जा ना बा सांगितलेला. 9 वाजता येतो म्हण राहायचं. 3 वाजून राहिले ना. सकाळचे बा जे काय आणलं होतं ते नारळावर हवा मी. आता काय करता. पूजा होऊन 6 घंटे झाले ना राजा. काय कशी कामं तुमची? काय सांगा आता. हे बा ड्रायव्हर साहेब सोबतच आहे बुवा. हे बा मोठा टायर बसला आणि काय करता. तुमच्या वावरात येता मधात नाही येता सांगा. त्याच्यात 1,500 रुपये गेले आमची. हो म्हणजे असं होती. इकून कमा तिकडे गमावा.
जाऊ दे आता, जाऊ दे, जे झालं ते झालं, आता सुरू करून देऊ आपण. किती 3 एकर आहे ना तुमचं? हो आहे 3च आहे हे. बरोबर आहे. हा म्हणलं ड्रायव्हर साहेब, द्या लावून द्या मशीन आपली, करून द्या मोकळे जिकडे तिकडे. माणसं चांगले आहेत तसे. घ्या म्हणलं ते आणा, ते काही बिस्लरी गिसले आणलं नाही का आमच्यासाठी? आणलं नाही का म्हणलं? काय आणता मग? काय तर होतं ते खाल्लं आम्ही. मग काय तर आणतो आता, डबल आणतो, तुम्ही सुरू करा पहिले. बरं गुरुजी, काही नाही आहे बा, तोंड गिन धुवून घ्या म्हणलं फ्रेशमध्ये, आता काही टेन्शन नाही. बस एका घंट्यात जिकडे तिकडे करतो मी. चला चला आणा म्हणलं, ते काय आहे तर दुकानात जाऊन घेऊन या, जा जा लवकर. आणतो बाबा, पहिले सुरू करा तुम्ही. लावा ते पातीवर, लावा ते. भाग्यवान राजा गुरुजी, मी सांगतो तुम्हाला, 3 आणि 4 शिवाय झडतीच नाही लोकांना. मग हे बा फेकून दिल्या नाही बा, मुद्दल नाही निवडायला लोकांचा लावलेला खर्च नाही ना, अर्धे तर भुई सपाट झाले लोक. तुम्हाला तर लय झाला बाबा, 30 क्विंटल झाला ना तुम्हाला. मग 3-3.5 बॅगा नाही तुमच्या, लय पुरलं तुम्हाला. हे बा एकदम एक नंबर काम झालं तुमचं. हो ना, ते सगळं बरोबर आहे. आता तुमचा हिशोब भेटला ना तुम्हाला. 3.5 एकराचे 7,000 रुपये ते देईल तुम्हाला. काल 1,500 कालचीच घेतले तुमचं कमिशन. बाकी काय विषय? आता जा ना, तुमची मशीन गेली, जा लवकर. आम्ही आता ट्रॅक्टरवाले फोन लावून राहिलो, गडबडीत जा नाही आम्हाला घरी. हो ना, ते कालचे 1,500 दिले का तुम्ही? हो, ते दवाखान्यातच गेले काजी. हो म्हणलं असं 2 नक्षत्र समजा बाजार झाला असता बा, बस एवढ्यासाठी थांबलो होतो. काय म्हणतो? हे बा तुमचे पाय कुठे मला दाखवा बरं. एक दर्शन घेऊ द्या मला. काय राजा, अति झालं नाही? बस झालं ना, आता अजून किती उपसता म्हणलं. निघा बरं तुम्ही. जा लवकर, जा. ते गेले तुमचे हार्वेस्टर, जा लवकर जा. हो ना भरले ना, पोते भरले राजा. आण ना तू ट्रॅक्टर लवकर घेऊन ये, पोते भरून या बा. शिवसाव करून झाले ना आमचे. मग काय ये लवकर या. हो 28-25 पोते आहेत समजा जवळपास अंदाजे. हो ये लवकर ये. हो बस बस, आलोच आता. एवढी ट्रिप टाकली, आलोच मी. हो ठीक आहे ठीक आहे. चला गुरुजी, हो झालं म्हणलं, ट्रॅक्टर येऊ राहिला आता. हो चला म्हणलं, पोते भरणं सुरू करू आपण आता. हो कोणी काही येऊन नाही राहिलं. हो रप टोपलं घ्या आणि आपलं भरून टाकून देऊ. हो घरी नेल्यावर मग आता पाहू काय करायचं ते. हो चला चला. राजा नसतं 10,000 उरलं नाही मावी. दुनिया भरायची येलेलं काही नाही, कोणी तर तानीतलं का. बरं चला बा, तेवढं भरून घेऊ आता. एक आता शिंगावर घ्यास लागते नाही का. जाऊ दे. येऊ मग अलबत्ती आता. हो काय, आता घरी गेलं का नाही किटकिट सुरू होऊन जाते गव्हाची. गहू आले सरत. हो आता गहू काही घेता चालू आहे, नांदा लावणं. हो तर आता काय करा आता. शनिवारी आपला धाबा बंद राहते. हो त्या दिवशी पाहा लागन, त्या दिवशी मार्केट सुरू आहे का नाही पाहा लागन लेकाचं. पण घेऊन टाकला 2 क्विंटल नाही का. नाही का आता आम्हाला घ्यास लागते. मग आता आमचं तेच चालू आहे ना, 10 किलो गहू राहिले आता फक्त. मागच्या वर्षी सासरे बाजीची घेतली होती इकत. तेव्हापासून आता पुरून राहिले. काय करता आता, यावर्षी आता घ्यास लागणार. आता काय करता. हो राजा, मग तर काय आता कुठं जातं कामच नाही. सासरे बाज आला असं ना गहू, त्यानं तर ते गुरुजीचा पट्टीने करायला म्हणजे यावर्षी भरपूर गहू आहे म्हणजे त्याची जोड. करा ना, फोन करून घ्या त्याला. मग कसं आम्हाला घ्या, तुमच्यासाठी घ्या 2-2, 3-3 क्विंटल. 3-3 घ्या. मग करा, फोन करा. तसंच करा अलबत्ती. हो फोन करून द्या सासरेबाले. हो म्हणा आम्हाला 3-3 क्विंटल पाहिजे बा. हो काय जे काय भावारी असेल ते लावून द्या म्हणा. तसंच करा मग नाही का. हो म्हणजे टेन्शनच मोकळं. हो बस आता एक दिवस गेले आपल्या, शनिवारी घेऊन आले ऑटोत नाही का. हो तसं करू मग. पाहतो फोन लावून काय म्हणते तो. 1 मिनिट. 23ची थप्पी समजा, हे 24, 25, 26, 27, 28 समजा, आणि एक हे मात्र्याचं कट्ट. हो तर हे बा गुरुजी, 28 झाले आपल्याला. हो 28 पोते आहे. आता किती भरते किती नाही समजा. 90-100 किलोचं आहे समजा हे. हो गोण्याचं आहे साखरेच्या. तर कसं करता मग आता, तुम्ही नेता का कसं काय करता म्हणलं, म्हणजे टेन्शन मोकळं राहते. तुम्ही अर्ध घेऊन जा, मी अर्धा घरी ठेवून देतो. हो गहू चांगला आहे, खायच्या लायक आहे. हो म्हणजे कसं आवश्यकता आहे. हो आता मागचा इकला म्या. हो म्हणून म्हणलं पहा मग तुमचं काय आहे विचार. कुठे ठेवत बसता. माझ्यासाठी 3 क्विंटल काढून ठेवतो मी, आणि बाकीचा इकून टाकतो. तुमचा असं ना काही माल उद्या जवळ बॉल मी फोन करून देतो, त्याचा ट्रॅक्टर पाठवून मार्केट पाठवून देऊ. आहे का तुमचा काही मग? तसं म्हणता नाही का. हो लेका हरभर आहे मा इकाचा, आता गहू इकला म्या मागचा. हो चालते ना मग. हो चालते मग, तुमची माई भरती होऊन जाते. सांगून द्या मग रामपूरवाला जवळ तुमच्या. हो चालते उद्या द्या म्हणा पाठवून. आता कोणाचा फोन आला आता. 2 मिनिटं गुरुजी. 1 मिनिटं कोण आहे पाहतो. हो लय दिवसानं फोन लावला गलबतीनं. हो मोठा जवळ काय म्हणते. राम म्हणलं जवळ बा. राम म्हणलं. हो काय होतं बाबा, कसं काय लावला म्हणलं, सहज लावला का? हो आठवण आली. आता विषय झाला आमचा. आता आम्ही आलो धाब्यावरून. इथं चहा घेतला, आता घरी चाललो होतो मी. गव्हाचा विषय निघाला. तर म्हटलं कसं गहू पाहिजे होता 3 क्विंटल मला बी घ्यायचा सुद्धा मार्केटातून, यायले बी समजा. तर म्हटलं आहे का आपला, मग आला काढला का म्हणलं गहू घेऊ. आहे का खाला, एक समजा चांगला आहे का. नाही द्यायला नाही पुरत बाबा, पाणी करू पैसे द्यायचे होते नाही. हो एक तर जवळ माणसाला नाही म्हणता येत नाही. हो पाहा लागन बरोबर चाल ढकल. हो गहू का, असं गहू हो आहे ना बापा, आजच काढला आहे बा. इथंच आम्ही आता मोजणं सुरू आहे. हो पण काय राहायचं ते, कसं लायक तर नाही खायला. मग काय निरा पांढरुका पडला ना, ते वरचं मधात आलं नाही का अवकाळी. हो त्याच्यानं हे बा निरा उंब्या अशा पांढऱ्या आहेत लेकाच्या. मग काहीच मजा नाही त्यांनी. मग काय मीच तर आता ते इकून टाकतो आणि काहीतरी दुसरा विकत घेऊन आणतो. काय करता आता, खा लायकच नाही ते. नाही म्हणता नाही, म्हणजे असं पद्धतशीर नाही. पोळ्याकडे येणार नाही का चांगले का. असं ना साधारण चांगलं असलं तरी चालते आपल्याला. असं काय लय सुपरच पाहिजे असं काय असते.
नाही ना काही कामीच नाही ना ते गहू हे बा काहीच कामी नाही ते त्याची टुश्या आणि ते निरा कचराच आहे ना कचरा पट्टी आहे ते मग आज बारीकही झाला पाणीच नाही ना शेवटचं पाणी कमी पडलं त्याले काही घेऊन मजाच नाही आहे या बा मार्केटचा घ्या तुम्ही चांगला मग आता वर्षभर पाहा लागते तर गहू चांगलाच घ्या आणि ते मग ठीक आहे आता ठेवतो मी जरासं आता ते पाहतो ट्रॅक्टरवाल्याचे पैसे द्यायचे आहेत उभे आहेत ते ठीक आहे ठेवतो मग हो ना पण तरी कोणाजवळ असेल तर गावात नाही असेल का कोणाजवळ चांगला असेल तर सांगा ना मग काही असेल तर बाबा का मला द्यायला लावतो पैसे राजा हो ना माहीत आहे ना तुमचं नाही हे बा गावातनी कायचं हो हे बा सगळ्या गावातलाच पांढरा गहू झाला ना गावातनी गहूच नाही सुद्धा काही मजा नाही ठीक आहे ठेवतो तर आम्ही सासऱ्यावर नाही म्हणते हो. बरं ठीक आहे ठेवा मग हो ठेवा